लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार UCN न्यूज पर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचा प्रचंड दबाव असून कुठलाही निर्णय ते थेट घेऊ शकत नाही। इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःच्या मुलाची उमेदवारी देखील जाहीर करू शकत नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे। निवडून आलेले कृपाल तुमाने आता मी विदर्भामध्ये आहे, तिथं कृपाल तुमाने ती जागा ते देऊ शकले नाहीत। भावना गवळी निवडून आलेल्या खासदार आहेत, त्यांना त्या जागा देऊ शकले नाहीत। गजाभाऊ कीर्तीकर पक्षाचे वरिष्ठ नेते, त्यांची जागा ते राखू शकत नाहीत। अशा अनेक जागा, आणखीन रामटेकची जागा आहेत। अशा हेमंत पाटलांची आता हिंगोली जागा तीच अवस्था झालेली आहे। आणखीन पुढे काय होणार आहे? एकनाथराव शिंदेंचा स्वतःच्या मुलग्याची तरी कल्याण डोंबिवलीमधून जागा जाहीर करू शकतील का? त्यांच्या विरोधात सुद्धा भाजपानं एकनाथ शिंदे तिकडे सरकारमध्ये गेल्यापासून त्यांच्या मुलाच्या विरोधात, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात सातत्यानं भाजपाने तिथं आक्रमक पवित्रा घेतला। भाजपाच्या एका आमदारांनी त्याचं लीडिंग केलं। गोळी 12पर्यंत हे सगळं प्रकरण गेलं, गोळी 12पर्यंत। हे सगळं प्रकरण काय आहे याचा विचार आता एकनाथराव शिंदेंच्या डोक्यात घोळतच असेल, परंतु त्यांना निश्चितपणे जाणवत असेल की हा सगळी वेळ निघून गेलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं खरं स्वरूप हे उभ्या देशाने या निमित्तानं पाहिलेलं आहे।